वसई शहर महानगरपालिकेच्या मुख्य दालनामध्ये आज मनसे आक्रमक झालेले आहे आणि थेट 3D आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सर, काय सांगणार, काय आंदोलन होतं आजचं आंदोलन मागच्या 5 दिवसात जी काही वसई विरारची परिस्थिती झाली होती त्याच्या संदर्भात होतं। इथल्या अनधिकृत ठेकेदारांच्या बाबतीमध्ये होतं आणि मला असं वाटतं की वसई विरारमध्ये आम्ही गेल्यावेळी सूचना केल्या होत्या की इथले नाळे सफाई झाली पाहिजे, इथले नाळे मोकळे झाले पाहिजेत, नाही तर पाण्याचा प्रश्न जो आहे तो असाच राहणार आहे। तुम्ही अधिकारी वर्ग मोठमोठ्या इमारतीमध्ये राहतात, पण जे काही साडी आहेत इथले मूळ गावं आहेत त्यांच्यात पाणी भरून त्यांची सगळं सामान रेशनिंगपासून सगळं वाहून गेलं, त्याला जबाबदार कोण? तो याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही एकट्यांकडे आलो। आज या ठिकाणी 3D आंदोलन आपण या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। नेमकी ती 3D कोणाची होती, काय? बघा, मागच्या या 4 दिवसाच्या पावसामध्ये जवळजवळ 11 लोकांना त्यांचा जीव वसई विरारमध्ये गमवावा लागला। कोणाला शॉकमध्ये लागून, कोणाला नाळ्यात पडून, अशा 11 लोकांना, त्या सगळ्यांची प्रतिकात्मक 3D आम्ही आज त्यांच्या दारात आणलेली आहे की बाबा लोकांची जीव जातात त्यावर काहीतरी करा, नाहीतर भविष्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याची अशा प्रकारची 3D निघाली तर काही वेगळं मानायची गरज नाही। कारण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय। टेंडर काढलेत, काही कोटींचे टेंडर काढले, त्यांच्याकडनं काम करून घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? अधिकाऱ्यांची आहे ना। पण अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय नेता असे तिघे मिळून पैसे खातात, कामं होत नाही आणि त्याची सर्वस्वी जो काही भार पडतो तो गरीब जनतेवर पडतो। आज आपण आयुक्तांची चर्चा केली, नेमकं त्यांचं म्हणणं काय? आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे, ते हतबळ आहेत, त्यांच्याकडे स्टाफ नाही आहे, त्यांच्याकडे कर्मचारी नाही आहे। त्यांचं मत आहे मी स्वतः पाण्यातनं चालत आलेलो आहे, मला वेळ लागणार हे सगळं करायला, थोडा वेळ देऊया, बघूया, नाही तर मग आहोतच आम्ही। काय पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल टाकल्यावर सांगू। दिल्लीमध्ये जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे त्या बाबतीत काय? मला वाटतं की आज तुम्ही एका माणसाचा जीव घेणार का? याच्या आधी रेल्वे अपघात झाले की रेल्वे अपघातामध्ये मला असं वाटतं की त्या वेळेचे जे काही रेल्वे मंत्री तरी राजीनामे द्यायचे। आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला, बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, त्यांनी राजीनामा दिला, बरोबर आहे। आज 4 पेपर फुटले, त्याला जबाबदार कोण? जर जबाबदार व्यक्तीला राजीनामा द्यायला जर पंतप्रधानांना सांगावं असं वाटत नसेल तर मला वाटतं की मग ममता बॅनर्जीवर जे काही पश्चिम बंगालमध्ये अंडी फेकताय, चप्पल मारतात, उद्या हे तुमच्यावर पण पडणार आहे, तुमच्या नेत्यावर पण पडणार आहे। त्यामुळे आज ज्या काही विद्यार्थ्यांचा उद्रेक आहे त्याच्यावर माननीय पंतप्रधानांनी लक्ष द्यावं, नाहीतर विद्यार्थी काय करू शकतात हे नेपाळने पाहिलंय। आंदोलन सुरू असताना देखील सरकारकडून कुठेही त्यांचं या ठिकाणी समाधान केलं जात नाही। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं काय झालं होतं? शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला 1 वर्ष शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर बसले होते, काय झालं होतं? काही नाही झालं। हुकुमशाहीकडे देश वळतोय की काय, अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली। निश्चित आपण जर बघितलं असेल तर हे होते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मनसेचे अविनाश जाधव आणि त्यांनी हुकुमशाहीकडे कुठेतरी देशाची वाटचाल चालली असल्याचा देखील आरोप यावेळेस केलेला आहे आणि सरकारचा निषेध व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।